वायकरांच्या मेव्हण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल। दोघांवर अटकेची टांगती तलवार। राहुल गांधींकडून ईव्हीएमची ब्लॅक बॉक्सची तुलना। राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एक्सवर पोस्ट। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालानंतर वायकरांवर आरोप। ईव्हीएम हॅक होतात, त्याचा अजिबात वापर करू नये। टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत। तर भारतीय ईव्हीएम सुरक्षित, हॅक करणं अशक्य। माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर। कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी। सुनावणीसाठी हजर रहा, अन्यथा वॉरंट। संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि बंधू जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत एकाच मंचावर। जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय? बबनराव तायवाडेंचा उपोषणकर्त्या हाकेंना सवाल। तर ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार, प्रकाश शेंडगेंचा इशारा। शीना बोराचे अवशेष गहाळ होणं अत्यंत धक्कादायक। आरोपी इंद्राणी मुखर्जीची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। सलमान खानला युट्यूबवरनं जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला राजस्थानमधनं अटक। बिश्नोई गँगशी संबंधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या। 1 जूनपासून मुलींना राज्यामध्ये मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली। जून महिना सरला तरीही अंमलबजावणी नाहीच। एसटीचा पास आता थेट शाळेत मिळणार। पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास टळणार। शिर्डीतील साईबाबांना 43 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण। देणगीदाराकडून नाव जाहीर न करण्याची संस्थानला विनंती। आणि गजानन महाराजांच्या पालखीचा सध्या अकोल्यामध्ये मुक्काम। पुढच्या प्रवासासाठी पालखी उद्या सकाळी मार्गस्थ होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।